रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 345 ते 353. जेथ शांतीचा जिवाळा नाही तेथ सुख विसरोनी न रिघे काही. जैसा पापियांच्या ठाई मोक्षू न वसे. देखे अग्नी माझी घापती तिये बीजे जरी विरुढती. तरी अशांता सुख प्राप्ती घडो शके. म्हणून अयुक्तपण मनाचे तेची सर्वस्व दुःखाचे. या कारणे इंद्रियाचे दमननिके. इंद्रिय जे जे म्हणती ते तेची जे पुरुष करीती. ते तरलेची न तरती विषय सिंधू. जैसी नाव थडिये ठाकिता जरी वर पडी होय दुर्वाता. तरी चुकलाही मागोता अपावो पावे. तैसी प्राप्ते ही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके. तरी आक्रमिला जान दुःखे संसारिके. म्हणून आपुली आपणे या जरी इंद्रिये येती आया. तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. देखे कुर्मजिया परी उवाईला अवयव पसरी. ना तरी इच्छावशे आवरी आपणेची पेची. तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे मनितले करीती. तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. अर्थ, ज्याप्रमाणे पापी माणसाकडे मोक्ष चुकून देखील पाहत नाही, त्याप्रमाणे ज्याच्या हृदयामध्ये शांती नाही तेथे सुख मुळीच प्रवेश करत नाही. असे पहा की विस्तवावर घातलेली भाजलेली बी जर उगवली तरच हृदयात शांती नसलेल्या मनुष्याला सुखाची प्राप्ती होऊ शकेल. म्हणून मन सर्वत्र सदैव धावते हेच दुःखाचे कारण आहे. याकरिता इंद्रियांचा दृढ निग्रह करणे हे आवश्यक आहे. इंद्रिये जे जे म्हणतात तेच ते पुरुष करत असतात. आपण विषयरूपी सागरातून तरलो आहोत असे त्यांना वाटते, परंतु खरोखर ते तरत नाहीत. जर एखादी नाव तीराजवळ आली आणि जर प्रचंड वादळ उत्पन्न झाले तर चुकून आलेल्या अपायात ती पुन्हा सापडते. त्याप्रमाणे परमार्थिक पुरुषाने सहजपणे जर इंद्रियांचे लाड केले तरी तो संसार चक्राच्या दुःखात सापडला जातो असे समज. म्हणून हे धनंजया, आपली इंद्रिये आपल्या स्वाधीन झाली तर यापेक्षा जीवनाचे अधिक सार्थक ते काय आहे. असे पहा की ज्याप्रमाणे कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरत असते किंवा मनात आले तर अवयव आवरून घेत असते, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये ताब्यामध्ये असतात आणि जो बोलेल त्याप्रमाणेच वागतो त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज. रामकृष्ण हरी.